हाय गाईज, हॅलो एव्हरीवन, नमस्कार. फास्ट बोलायचं होतं बहिणी. तर फास्ट बोलायचं. तर ॲक्च्युली विषय असा झाला आज दिवसभरात. काल मी एका ठिकाणी गेले होते आणि मला तिथे एक छोटं मांजराचं पिल्लू सापडलं. 2 सापडले होते आणि माझं म्हणणं असं होतं की दोन्ही पण घरी घेऊन यायचं. पण तिथनंच एक 4-5 मुलं चालली होती. त्यांना मला विचारलं की तू दोन्ही घेऊन जाणार आहेस का? मी म्हटलं नाही. मग तो म्हटलं एक मला दे. मग त्याला एक मांजराचं पिल्लू दिला, मी एक घेऊन आले घरी. मग मी घेऊन आले, मग ते एवढं म्याव 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 आज रात्रभर ते ओरडत होतं, दिवसभर पण ते ओरडत होतं. मग मला वाटलं की त्याला काहीतरी बरं वाटत नाही. मग आमच्या घरचे काय म्हणायला लागले की त्याची मम्मी तिथं असणार आहे, त्याला त्याची आठवण येत असणार आहे, तर तू एकदा तिथं दाखवून ये आणि तिथं दिसलं तर तिथं सोडून ये त्या मांजराला. तर मी पहिला दवाखान्यात नेलं. दिवसभर ह्या सगळ्या माझ्या करामतीमध्ये माझी ही काय म्हणतात फ्रेंड इन क्राईम माझ्याबरोबरच होती. ती सांगेलच पुढे तुम्हाला. तर त्याला घेऊन आम्ही दोघी गेलो दवाखान्यामध्ये. दवाखान्यात त्याचं चेकअप वगैरे केलं, त्याला डिवॉर्मिंगचं आम्ही लिक्विड वगैरे सगळं दिलं आणि आम्ही गेलो तर इकडे तिकडे शोधायला लागलो. तर तिथं एक बाई होती, जिनं काल मला बघितलं होतं मांजराला घेऊन जाताना. मी म्हटलं तू इथं ती मांजरं होती ती तुम्हाला माहिती आहेत का हो, की म्हणजे त्यांची आई वगैरे इथं आहे का? ती म्हटली नाही आमचा काही संबंध नाही, ते मांजर आमचं नाही, उलट आम्ही अजून तिथल्या 2 मांजरांना उचलून घरात ठेवलंय. असं तसं ती जरा असं ॲटिट्यूडमध्येच बोलायला लागली की आम्ही सांभाळले त्यांना, त्यांच्यावर कुत्रे लागले. आणि तिनं ती 2 मांजरं पण आणून आम्हाला दाखवली. पण सीन असं आहे इथं की तिनं आम्हाला म्हटली नाही की ती मांजरं घेऊन जावा, ती मांजरं आमची नाही, ती मांजरं आम्ही बाहेर ठेवणार आहे. तिनं छान बॉक्समध्ये तिच्या घरात ठेवली होती. प्लस माझ्याकडे एक मांजर होतं. पण माझा करामतीपणा असा की मी स्वतःहून म्हटलं की द्या ही पण मांजरं. माझा करामतीपणा असा की मी स्वतःहून म्हटलं की द्या ही पण मांजरं. आणि अशी 3 मांजरं माझ्याकडं आमच्या दोघींकडे आली. एक मांजर मी घालवायला गेले होते, मी 3 मांजर घेऊन आले. आता पुढचं खुशी सांगेल. तर मग काय झालं त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो. तो रेबल किडचा एक व्हिडिओ आहे बघा, एक अंदर दूसरे अंदर का वैसे मैंने भी इसको बोला कि चलो देखते हैं कोई अडॉप्ट कर लेगा. तो इस तरह हमने भी क्या किया कि हमने भी सोजनों को कॉल किया. हिजनं केले फोन, मी केले फोन. अडॉप्ट आता ते मांजर पूर्ण अडॉप्ट झाल्या. म्हणजे पूर्ण म्हणजे 3ही मांजरं चांगल्या लोकांकडे गेलेली आहेत. पण तात्पर्य एवढंच आहे की एक अंदर दूसरे अंदर को सिर्फ रस्ता ही दिखाता है. और मैं अप्रिशिएट दूसरा अंदर अप्रिशिएट भी करते कि वाह क्या रास्ता दिखाया. एक अंदर दूसरे अंदर को सिर्फ रस्ता ही दिखाता है. और मैं अप्रिशिएट दूसरा अंदर अप्रिशिएट भी करते कि वाह क्या रास्ता दिखाया. तर असं झालं. आजचा पूर्ण आमचा दिवस 3 मांजर आणि म्याव म्याव ऐकण्यात, त्यांना खायला घालण्यात आणि नुसतं आम्ही एका ठिकाणी बसून फक्त फोन करत होतो की मांजर पाहिजे, मांजर आहे पाहिजे का, मांजर आहे इतका ना मी सुद्धा माणूस, मी गाडी लावलेली तर मला पावसातून गाडी काढायला आणि थोड्या वेळापूर्वी विचार करत होती वा काय एस्थेटिक कॉफी शॉप इथं जायला पाहिजे. हा, तिथं मी असंच विचार मनात करत होतो की किती मस्त राजापुरीत ते कॉफी शॉप आहे. तिसऱ्या गलीला ते बी सांगतो तुम्हाला कॉफी म्हणून नाव आहे, जायचं नाही. ते माणूस चांगला नाही लक्षात ठेवा. चला तर 1 नंबरचा. चला तर भेटू आपण एका नेक्स्ट व्लॉग, अशा चांगल्या व्लॉग मध्ये.